पुरोगामी महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबांचं एक पेव फुटले अशी चर्चा असतानाच मनोहर भोसले म्हणजे प्रतीप बाळूमामा असं स्वतःला म्हणून घेणारे जे आहेत त्यांच्या आश्रमापाशी आहो आपण आता. करमाळा तालुक्यातील घोटी गावचा हा आश्रम आहे. काल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आर्थिक फसवणूक करून. आणि जे करमाळ्यामधले उंदर गाव आहे तिथे एक 3 वर्षापूर्वी त्यांच्यावर शोषणाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. नेमकं काय हा प्रकार आहे, येथील स्थानिक जे आहेत सरपंच आणि स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, आत कोणाला जाण्याची परवानगी नाहीये. आणि नेमकं मनोहर बाबांचं काय, मामांचं प्रस्त काय होतं, काय आहे हे जाणून घेऊया. काय सांगाल, आपल्यापर्यंत काय माहिती आहे? हे मनोहर भोसले त्यांना प्रति बाळूमामा असं ते स्वतःला सांगत असतात. असं आमच्या करमाळा तालुक्यातल्या कुंदर गावात त्यांचा पूर्वी आश्रम होता. तिथं काही अडचणी निर्माण झाल्या किंवा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले. त्या दरम्यान त्यांनी इथं 27 एकर जमीन घेतली होती आणि त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी इथं आश्रम स्थापन केला आणि दर अमावस्या पौर्णिमेला त्यांचे कार्यक्रम वगैरे इथं होतात. परंतु ह्या सगळ्या भानगडीमध्ये आमच्या स्थानिक गावातलं कोणी त्यामध्ये सहभागी होत नाही. बाहेरचेच मोठे मोठे VIP लोक येतात, राजकीय नेते मंडळी, मोठे उद्योगपती वगैरे येतात आणि त्यांचं ते साधारणतः अमावस्याला पौर्णिमेला, इतर वेळेस येतात पण एवढी जादा गर्दी नसते. दररोज 10-20 गाड्या येतात, परंतु अमावस्या पौर्णिमेला 150-200 गाड्यापर्यंतचे लोक येतात. आणि ह्यांचं त्या आश्रमात काय चालतं वगैरे आमचा फारसा आम्ही त्यात कोणी लक्ष घालत नाही. परंतु ते 11,000 रुपये त्यांना ती काय भविष्य जाणून घेण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी म्हणून ते पर्ची कसली तरी फाडतात असं आम्ही चर्चा करून ऐकलेलं आमच्या सगळ्या लोकांकडून बाहेरच्या. आणि बाहेरचे लोक हे खूप, आमचं गाव खेडेगाव आहे, इंटिरियरला आहे, आतल्या बाजूला असल्यामुळे बाहेरच्या लोकांना येताना बऱ्याच वेळा समस्या येते आणि मग गावात कुठेतरी चौकशी करतात की आम्हाला ते मनोहर मामाच्या आश्रमात जायचं, कुठल्या बाजूने जायचं. पण स्थानिक माणसं त्यांना मार्गदर्शन नीट करत नाही, कशाला त्या मूर्खाकडे जाता वगैरे ह्या पद्धतीने आमचे लोक बोलतात. परंतु आता हे सगळे मोठे लोक, श्रीमंत लोक तिकडे येत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कारभार इथं चाललेला. तुमचा काय संपर्क कधी आलाय? काय माझा 2-4 वेळा ह्या आश्रमाशी माझा संपर्क आला. त्यांनी जिथं 27 एकर जमीन घेतली, बाजूच्या शेतकऱ्यांच्या बांधाच्या बाबतीमध्ये आणि हक्काच्या बाबतीमध्ये 2-3 वेळा डिस्प्यूट आलं होतं. त्या संदर्भात मला इथं यावं लागलं. तर बाजू शेतकऱ्याच्या बांधाची निश्चिती करायची होती त्या संदर्भामध्ये. आणि त्यांच्या प्लॉटमधून, जमिनीमधूनच पाझर तलावाकडून वस्तीकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी तो रस्ता बंद करायचा ठरवल्यामुळे आम्हाला तिथे यावं लागलं आणि आम्ही त्यांचा प्रयत्न तो होऊ दिला नाही. पाझर तलाव आहे तिथं आम्ही दहीगाव उपसा सिंचनचं पाणी त्या पाझर तलावामध्ये घेतो आणि त्या पाझर तलावाकडे जाणारा तो रस्ता आहे, पण त्यांना बंद करायचा प्रयत्न केला होता. पाझर तलावाची जमीन सुद्धा अतिक्रमण करून त्याच्यामध्ये त्यांनी नारळाची झाडं वगैरे लावायचा प्रयत्न केला होता, पण आम्ही गारुखाने सगळ्यांनी विरोध करून तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. परत त्यांनी काय तुमच्यावर काय दबाव आणायचा, दबाव वगैरे आमच्यावर आणण्याचा नाही प्रकार केला. कारण मी मुळातच अंधश्रद्धा निर्मूलनाचं काही दिवस काम केलं, राष्ट्रसेवा दलाचं काम केलं असल्यामुळे ह्या विषय मला बिलकुल आवडत नव्हता. आणि त्यांनीही, हे मंडळी हुशारच असतात, त्यांनी आमच्या बाबतीमध्ये, गावाच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती घेतल्यामुळे गावापासून थोडं अंतर ठेवूनच हे मंडळी आतापर्यंत राहिलेले आहेत. बरेच जे सेलिब्रिटी असतील किंवा राजकारणी मोठे त्यांच्याशी फोटो दिसतात, इथं कोण आलेलं काय आपल्याला माहिती? हे सगळेच मंडळी आहेत. आता मी नाव घ्यायला गरज नाही, कारण महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे. सगळे मोठे मोठे माणसं सगळे इथे येऊन गेलेले असतात. आपल्या काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला? कुठल्याही स्थानिक स्थानिक समस्या त्यांच्याकडून सोडणं ह्याच्यावर माझा कधीच विश्वास नाही आणि त्याच्यामुळे त्याविषयी कधी होतही नाही, असा विषय आहे. एकंदरीत अशोक खरात या प्रकरणानंतर ह्या गोष्टी ऐरणीवर आलेल्या असतानाच काल जो फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला, त्याच्यानंतर मनोहर मामा भोसले परत एकदा चर्चेत आलेत. आज त्यांना माढा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई होईल. मात्र जे गावकरी आहेत, स्वतः सरपंच आहेत, ते यापासून अनभिज्ञ आहेत. त्यांचा जो काही त्यांच्याशी संपर्क आला त्यामध्ये जो काही गावातील त्यांच्या जमिनीपासला वाद असतील किंवा आहे त्याच्याशी त्यांचं बोलणं झालं. मात्र त्यावेळेस या मनोहर मामांनी माघार घेतली. आता आज नेमकी त्यांच्यावर काय कारवाई होणार ह्याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, करमाळा.